नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा कायदा समजून घेणार आहोत. आता सध्याच्या बातम्यांवर हा जो कायदा आहे तो ट्रेंडिंगवर आहे. ओके, तो म्हणजे इस्मा कायदा. ओके, खूप वेळा बातम्यांमध्ये आपण ऐकतो की सरकारने इस्मा लागू केला आहे. पण हा इस्मा काय आहे आणि तो का लागू केला जातो हे आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. ओके, सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की इस्मा म्हणजे काय आहे. ओके, सो बेसिकली इस्माचा पूर्ण अर्थ असा आहे की इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट. हा असा कायदा आहे ज्यामुळे देशातील किंवा राज्यातील अत्यावश्यक सेवा बंद पडू नयेत याची खात्री केली जाते. म्हणजेच जर महत्त्वाच्या सेवांमध्ये कर्मचारी संपावर गेले आणि त्यामुळे जनतेला त्रास होण्याची शक्यता असेल तर सरकार इस्मा लागू करून त्या संपाला बेकायदेशीर घोषित करू शकते. ओके, आता आता आपण समजून घेऊयात की इस्मा का लागू केला जातो. ओके, आता जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या सेवेमुळे लोकांचे दैनंदिन जीवन थेट प्रभावित होते तेव्हा सरकार हा कायदा लागू करते. उदाहरणार्थ, जर रुग्णालयातील डॉक्टर किंवा बस, रेल्वे किंवा वीज कर्मचारी अचानक संपावर गेले तर संपूर्ण जे जनजीवन जे असतं, दैनंदिन आपलं जनजीवन असतं ते ठप्प होऊ शकते. ओके, त्यामुळे अशा परिस्थितीत सरकार इस्मा लागू करून सेवा सुरू ठेवण्याचा आदेश देते. ओके, आता याचं जर समजायचं झालं, ओके, कोणत्या सेवांवर इस्मा लागू होतो हे जर बघायचं झालं, ओके, कोणत्या सेवांवर इस्मा कायदा हा लागू होऊ शकतो. इस्मा साधारणपणे खालील सेवांवर लागू केला जाऊ शकतो. रुग्णालय आणि आरोग्य सेवा, जी की सर्व जनतेसाठी महत्त्वाची आहे. रेल्वे सेवा, विमानतळ सेवा, सार्वजनिक वाहतूक, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, दूरसंचार सेवा या सर्व सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून ओळखल्या जातात. ओके, आणि इस्मा मोडल्यास काय शिक्षा मिळते हे सुद्धा आपण समजून घेऊयात. ओके, सो बेसिकली जर इस्मा लागू असताना कर्मचारी संपावर गेले तर तो संप बेकायदेशीर मानला जातो. ओके, कलमातर्फे अशा वेळी कर्मचाऱ्यांना अटक होऊ शकते, दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो आणि नोकरीवरही कारवाई होऊ शकते. ओके, आता इस्मा कोण लागू करतो यावर जर बघायचं झालं, इस्मा लागू कोण करतो. इस्मा हा कायदा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार परिस्थितीनुसार लागू करू शकतात. ओके, सो थोडक्यात सांगायचं झालं, ओके, थोडक्यात जर सांगायचं झालं, इस्मा हा असा कायदा आहे ज्यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा बंद पडू नयेत आणि जनतेला त्रास होऊ नये यासाठी सरकार हा कायदा वापरते. ओके, त्यामुळे असं समजून घेऊ नका की इस्मा कायदा हा जनतेच्या विरोधात आहे, असं काय आहे का. नाही आहे, तसं काही नाही. आपल्याच सपोर्टमध्ये हा इस्मा हा कायदा आहे. ओके, जर तुम्हाला असेच महत्त्वाचे कायदे आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी माहिती मराठीत पाहिजे असेल किंवा जे आपले रोजचे अपडेट येतात, न्यूज येतात, महत्त्वाच्या बातम्या येतात, ओके, त्या जर तुम्हाला बघण्याचा आवड असेल, ओके, तर व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि अशाच राजकीय आणि जगातल्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता. ओके, धन्यवाद.